हाय एवरीवन. तर आपण आता स्टार्ट करूया रक्तपित्ताची चिकित्सा. ओके. आता रक्तपित्ताची चिकित्सामध्ये आपल्याला सर्वप्रथम बघायचं आहे तर चिकित्सा सूत्र. ओके. हा जो श्लोक आहे हा आपल्याला बाय हार्ट लर्नच करायचा आहे. कारण का हा जो श्लोक आहे तुम्हाला काय चिकित्सेमध्ये पण येऊन जाणार आहे आणि संहिता अध्ययन 3 म्हणजे चरक चिकित्सा स्थानमध्ये पण येतो. ओके. आता श्लोक असा आहे, अक्षीण बलमासस्य रक्तपित्त तदश्नत तद दोष दुष्ट उत्कृष्ट नादो स्तंभ नहती. याचा अर्थ काय? जर रोगी बलवान असेल आणि जे उत्कृष्ट झालेले दोष आहे त्यांना काय करायचं आहे, बाहेर पडू द्यायचं आहे. पण आणि सुरुवातीला स्तंभन चिकित्सा द्यायची आहे का, तर स्तंभन चिकित्सा द्यायची नाही. पूर्ण दोष बाहेर पडू द्यायचे. त्यानंतर मग काय करायचे, आपल्याला स्तंभन चिकित्सा करायची. हा झाला सूत्र क्रमांक 1 की अक्षीण बलमासस्य रक्तपित्त तदश्नुता तद दोष दुष्ट उत्कृष्ट नादो स्तंभ नहती. ओके. दुसरं आहे प्रतिमार्गच हरणम रक्तपित्त विधेयत. याचा अर्थ काय? बरं की रक्तपित्तामध्ये विपरीत चिकित्सा करायचे निर्देश सांगितलेले आहे. विपरीत चिकित्सा म्हणजे काय? जर ऊर्ध्व रक्तपित्त असेल, जर रक्तपित्त ऊर्ध्व मार्गाने बाहेर पडत असेल तर काय द्यायचं आहे आपल्याला, विरेचन. जर अधो रक्तपित्तामध्ये म्हणजे अधो मार्गाने जर रक्त बाहेर पडत असेल तर काय द्यायचं आहे आपल्याला, वमन द्यायचं. कळालं? हे बघा, जेव्हा ऊर्ध्व मार्गाने दोष बाहेर पडत असतील तर आपल्याला काय करायचं आहे, विरेचन करायचं. आणि जेव्हा अधो रक्तपित्त असेल तर तेव्हा काय करायचं आपल्याला, वमन चिकित्सा करायची. म्हणजे काय, विपरीत चिकित्सा करायची. ओके. त्यानंतर आता आपण बघूया ऊर्ध्व रक्तपित्तामध्ये काय काय चिकित्सा करायची. ओके. आता हे लक्षात ठेवा की ऊर्ध्व रक्तपित्तामध्ये प्रमुख काय राहील, प्रमुख कर्म राहील विरेचन. पण मग पूर्व कर्म आणि पश्चात कर्म म्हणजे काय, याच्यात काय उपयोग करायचा हे लक्षात ठेवा. हा आहे तुमचा एंट्रान्स पॉइंट ऑफ व्ह्यू. काय एंट्रान्स पॉइंट ऑफ व्ह्यू. एमसीक्यू साठी हा क्वेश्चन खूपदा विचारला गेलेला आहे की ऊर्ध्व रक्तपित्तामध्ये विरेचन करण्याच्या अगोदर किंवा विरेचनच्या पूर्वी पूर्व कर्म कोणता आणि पश्चात कर्म कोणता. तर इथं दोन्ही कर्म कोणते काय करायचे आपल्याला, तर तर्पण चिकित्साच करायची. बघा क्वेश्चन काय येतो कधी की ऊर्ध्व रक्तपित्तामध्ये चिकित्सा करण्यावेळेस पूर्व कर्मामध्ये आपण काय देतो किंवा पश्चात कर्मामध्ये आपण काय देतो हे लक्षात ठेवा. पूर्व कर्मामध्ये काय करतो, तर्पण. प्रधान कर्मामध्ये विरेचन आणि पश्चात कर्मामध्ये पण काय देतो आपण, तर्पणच देतो. आता विरेचनसाठी कोणकोणते द्रव्य वापरू शकतो आपण, तर आरक्तवाद वापरू शकतो, अमलकी वापरू शकतो किंवा निषोत्तर. बघा ऊर्ध्व रक्तपित्तामध्ये काय, तर्पण, विरेचन आणि तर्पण. ओके. त्यानंतर आपण बघूया अधो रक्तपित्ताची चिकित्सा. आता इथं पण सेम. आता अधो रक्तपित्त आहे. ओके. म्हणजे दोष खालच्या मार्गाने जात असेल तर मग प्रधान कर्म काय राहील, विपरीत चिकित्सा म्हणजे तर वमन. आता इथं पण आपल्याला एंट्रान्स पॉइंट ऑफ व्ह्यूने हे लक्षात ठेवायचं आहे की अधो रक्तपित्तामध्ये पूर्व कर्म कोणता आणि पश्चात कर्म कोणता. तर इथं पूर्व कर्म कोणता आहे, पेया. आणि पश्चात कर्म कोणता आहे, तर यवन. ओके. बघा अधो रक्तपित्तामध्ये पूर्व कर्म पेया, प्रधान कर्म वमन आणि पश्चात कर्म यवन. आता वमन आहे तर वमनासाठी आपण कोणकोणते द्रव्य यूज करणार, तर सगळ्यात पहिले मदनफळ, वचा आणि दूध. आता तुम्हाला माहिती आहे मदनफळ हा काय, श्रेष्ठ वामक द्रव्य आहे. तो काय आहे, श्रेष्ठ वामक द्रव्य. ओके. त्यानंतर हे झालं प्रतिमार्गाचं शोधन केलं आपण. आता प्रतिमार्गाचं शोधन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर शमन चिकित्सा करायची. काय करायची, शमन चिकित्सा. आता हे बघा इथं काय होतं, रोगी आपला बलवान होता म्हणून आपण काय केलं, स्तंभन नाही दिलं त्याला. त्यानंतर प्रतिमार्गाचं हरण केलं, शोधन चिकित्सा. पण जर रोगी दुर्बल असेल तर मग तेव्हा काय करायचं आपल्याला, शमन चिकित्सा करायची. काय करायची, शमन चिकित्सा. आता शमन चिकित्सा करतात वेळेस मग आपल्याला कोणते रसात्मक द्रव्य घ्यावे लागेल, तर तिक्त रसात्मक. कोणते द्रव्य घ्यावे लागेल आपल्याला, तिक्त रसात्मक आणि शीतवीर.
हे बघा, आता आपण काय करतोय, शमन चिकित्सा करतोय. शमन चिकित्सा करताना आपल्याला कोणते रसात्मक द्रव्य पाहिजे, तिक्त रसात्मक. वरून कसे असले पाहिजे ते, शीतवीर्य. ओके. आता मग ऊर्ध्व रक्तपित्तामध्ये आपण काय वापरणार, तर वासा. आणि अधो रक्तपित्तामध्ये काय वापरणार आपण, नागकेशर किंवा रक्तबोळ. काय वापरणार, नागकेशर किंवा रक्तबोळ. आता जर दोन्ही मार्गाने जर रक्त बाहेर पडत असतील, मग तेव्हा पण काय करायचं आपल्याला, तर दोन कंडिशन मध्ये आपण द्रव्य देऊ शकतो, चिकित्सा करू शकतो. जर तिक्त रसात्मक द्रव्य असेल आणि शीतवीर्य किंवा पित्तज्ञ वापरू शकतो आपण, तर मग असे कोणते द्रव्य आहे, एक वाळा आहे, चंदन आहे आणि हरिद्रा. बघा, उभयघातमध्ये काय काय वापरायचं आपल्याला, तिक्त रसात्मक द्रव्य आणि शीतवीर्य. मग मग तो कोणते आहे, वाळा, चंदन आणि हरिद्रा. दुसरं की कशा रसात्मक द्रव्य वापरू आपण, कशासाठी, स्तंभनासाठी. मग त्यासाठी काय यूज करू शकतो आपण, एक वड, उंबर आणि कांचन. आता आपण बघूया की अवयवागत जर रक्तस्राव होत असेल तर आपण त्याची चिकित्सा कशी करावी. ओके. तर सगळ्यात पहिल्यांदा असा आता तुम्ही बघितलं असेल की उन्हाळ्याच्या दिवसात काही लोकांना काय होतं, घामोळा सुटतात, नाकातून रक्तस्राव येत चालतो. मग त्यावेळेस काय करायचं, आपण दोन गोष्टी करू शकतो. आयदर मृदुविरेचन द्यायचे. ओके. बघा, इथं पण मृदुविरेचनचा उल्लेख आलेला आहे. म्हणजे काय झालं, प्रतिमार्ग काय झाला, प्रतिमार्ग चिकित्सा झाली. काय झाली, प्रतिमार्ग चिकित्सा. आपण काय शिकलो होतो, जर ऊर्ध्वगत रक्तपित्त असेल तर काय चिकित्सा करायची आपल्याला, तर विपरीत चिकित्सा करायची. म्हणजे कशी, विरेचनची. इथं बघा, नासागत ऊर्ध्व बाह्य स्रोतस आहे आणि चिकित्सा काय सांगितलेली, मृदुविरेचन. आता दुसरं त्याच्यात काय सांगितलेलं आहे, नस्य करायचं सांगितलेलं आहे. आणि नस्य पण कशाने करायचं आहे, तर शर्करा जलने करायचं. कशाने करायचं आहे, शर्करा. दुसरं, जर मुखातून रक्तस्राव होत असेल पण कशाद्वारे, छर्दीद्वारे, तर मग काय द्यायचं आहे आपल्याला, पद्मकादी तेल द्यायचं. काय द्यायचं आहे, पद्मकादी तेल. त्यानंतर जर गुदगत रक्तस्राव होत असेल तर काय द्यायचं आहे आपल्याला, मोच रसाची पिच्छावस्थी द्यायची. आपल्याला काय द्यायची आहे, मोच रसाची पिच्छावस्थी. त्यानंतर जर मूत्रगत रक्तस्राव होत असेल तर काय द्यायचं आहे आपल्याला, गोक्षराधिक गुळ आणि चंदनाचं. काय द्यायचं आपल्याला,